नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी बघू शकता केळी प्लॉटमध्ये आहे. केळी प्लॉटमध्ये सुरुवातीच्या 40 दिवसामध्ये या ठिकाणी केळी बागेची किंवा या प्लॉटची अशा प्रकारे जबरदस्त सेटिंग आणि अशा प्रकारे वाढ या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे वाढ होण्यासाठी काय करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो? आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या 40 दिवसामध्ये आपल्या पिकाला सर्व अन्नद्रव्य या ठिकाणी मिळायला गरजेचे आहे. म्हणजे आपण ड्रिंचिंग करत असू किंवा ड्रिप थ्रू सोडत असू, शक्यतो ड्रिंचिंग करणे खूप गरजेचे आहे. ड्रिंचिंग जर करण्याचे बघितलं तर पहिल्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला ह्युमिक किंवा रूटमॅक्स किंवा सोल्युसिमिक अशा प्रकारे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. त्यामध्ये बुरशीनाशक असेल, एक खोडकिड्याचं असेल, खोडकिडा नियोजनाचं असेल. आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे प्रादुर्भाव आहे हे बघितल्यानंतर आपण या ठिकाणी नियोजन करू शकता. परंतु शेतकरी बंधूंनो, पहिल्या 40 दिवसामध्ये आपल्याला NPK असेल, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल किंवा झिंक फेरस बोरॉन मॅग्नीज मॉलिब्डेनम सारखे हे 12 एसेन्शियल मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा प्रायमरी मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा प्रायमरी न्यूट्रिएंट्स असतील, अशा प्रकारे सर्व न्यूट्रिएंटचं या ठिकाणी नियोजन पहिल्या 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला करणे गरजेचे आहे. या सर्व मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर आपण पहिल्या 30-40 दिवसानंतर केल्यानंतर आपल्या पिकाला किंवा आपल्या रोपाला किंवा आपण खोड लावत असू त्याला पूर्णपणे या ठिकाणी या मातीशी एकरूप होऊन या ठिकाणी सेटिंग होण्यास मदत होते. सेटिंग झाल्यानंतर त्याचा जो DNA या ठिकाणी सेट करतो आपल्या वातावरणाशी, आपल्या मातीशी, याचा फायदा आपल्याला समोर केळी घड निसवणीमध्ये, केळी घड फुगवणीमध्ये, केळीच्या वाद्यामध्ये, दंडामध्ये, अंतरीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल दिसतो. तर अशा प्रकारे आपण पहिल्या 40 दिवसामध्ये सर्व मायक्रोन्यूट्रिएंट असतील, NPK असतील, सर्वांची या ठिकाणी पूर्तता करणे गरजेचे आहे. खूप सारे शेतकरी पहिल्या 20 दिवसात ड्रिंचिंगच करत नाही, काही शेतकरी ड्रिंचिंग करतात. परंतु असं न केल्यामुळे आपण थोडं आपल्या पिकाला समजा NPK 19 असेल किंवा 25-10 असेल, 2 किलो प्रति 1000च्या खोडाच्या हिशोबाने आपल्या या ठिकाणी वापरा. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतील किंवा ड्रिप मायक्रोन्यूट्रिएंट असतील, या ठिकाणी 500 ग्रॅम तरी आपण 1000 खोडांना या ठिकाणी द्यायला गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या पिकाला त्या अन्नाची आपल्या मातीमध्ये जर समजा कॅल्शियमची कमतरता असेल, काळी माती असेल, कॅल्शियमची कमतरता असेल, मॅग्नेशियम भरपूर असेल, परंतु त्या ठिकाणी कॅल्शियम जर त्याला गेलं तर त्या अन्नाची त्याला सवय लागते. पहिल्या 30-40 दिवसामध्ये ज्या अन्नाची त्याला सवय लागली की त्यावर तो त्याचा उपभोग शेवटपर्यंत करतो आणि तशा प्रकारे आपण जे पुढं अन्न देतो तशा प्रकारे ते त्याच्या बुंद्याला लागते. गर्भाचं जेव्हा आपला भाग प्रेग्नन्सीमध्ये येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपलं गर्भपोषण होते. चांगल्या उत्तम क्वालिटीचा घड या ठिकाणी कसा प्रकारे बनीन याचं नियोजन या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपण या प्लॉटचा मी व्हिडिओ थोडा टाकणारच आहे मागून. तुम्ही बघू शकता जबरदस्त सेटिंग, जबरदस्त वाढ पहिल्या 40 दिवसात या ठिकाणी झालेली आहे. तर आपण सुद्धा शेतकरी बंधूंनो कशा प्रकारे पहिल्या 30 ते 40 दिवसाचं नियोजन करायला पाहिजे आपण या ठिकाणी बघू शकता. धन्यवाद.